नमस्कार मित्रांनो, माय विलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी आज एक शेतीमध्ये केलेलं जुगाड दाखवतो. हे पहा, एक मोटर आहे 3 पेजची. या 3 पेजच्या मोटरवर STP पंप चालू केलेला आहे. पहा, आणि त्याच मोटरवर हे कडबा कटरी चालू आहे. हे पहा, हे पहा, इथं एकाच मोटरवर 2 ठिकाणी बेल्ट लावलेले आहेत. आणि मित्रांनो, हे असं करण्याचं कारण असं आहे की लाईट फक्त 9 वाजेपर्यंत राहणार आहे, सकाळच्या 9 वाजेपर्यंत. आणि या कमी वेळेमध्ये आता अर्धा तास शिल्लक राहिलेला आहे. कामगार आता नुकतेच आलेले आहेत आणि त्यांनी मला मदत करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांच्या या मदतीशिवाय मी एकटा काही करू शकत नाही. तर अर्ध्या तासामध्ये वैरण ही कट केली पाहिजे जनावरांसाठी. आणि हे आपल्या बागेच्या बुडामध्ये हे जे आम्ही एक वेगळ्या प्रकारचं खत घालत आहे, ते खतसुद्धा या वेळेत गेलं पाहिजे म्हणून कमी वेळामध्ये हे आम्ही जुगाड केलेलं आहे. पहा, एकाच मोटरवर STP आणि एकाच मोटरवर हे वैरण कट करण्याचं कटर चालू केलेलं आहे. शेतकऱ्यांचे हे असे हाल आहेत. शेतकऱ्यांना नाविलाजानं असे गोष्टी कराव्या लागतात. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण या पोशिंद्याचे हाल, याची आपदा मायबाप सरकारनं याच्यासाठी त्यांना दिवसभर 8 तास विद्युत पुरवठा द्यावा, म्हणजे हे अशी वडाताण होणार नाही. काय करणार पहा, एका बाजूला ही वैरण लावायची. हे पहा, इकडच्या बाजूला, इकडं पहा. आणि त्याच वेळेला हे औषध गाळून घेऊन या STPच्या ड्रमामध्ये ओतावं लागतं आहे. आता 15 मिनटं शिल्लक राहिलेली आहेत आणि 15 मिनटानंतर हा सगळा खेळ बंद होणार आहे. मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांना जर मदत केली तर शेतकरी जरूर उत्पन्न काढेल. त्याच्याकडे सामर्थ्य आहे या जगाला जगवायचं, पण त्याचेच हाल चालू आहेत, त्याचीच आपदा चालू आहे. परमेश्वरा, या राजकारणी लोकांना सुदबुद्धी दे आणि शेतकऱ्याकडे जरा लक्ष द्यायला सांग. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.